Hello guys, welcome back to our YouTube channel Decode Bits. So guys, आजच्या आपल्या JavaScript पार्ट 13 मध्ये आपण बघणार आहोत JavaScript unary operators. त्याचबरोबर आपण बघणार आहोत JavaScript comparison operators. So JavaScript unary operators म्हणजे काय? JavaScript comparison operators म्हणजे काय? त्याचा यूज कशा प्रकारे आपण करत असतो JavaScript मध्ये, त्याचबरोबर कुठे आपण त्याचा यूज करायला हवा, कसा करायला हवा, तर ते आज आपण आपल्या आजच्या या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत. तर चला सुरू करूया आपला आजचा व्हिडिओ. JavaScript पार्ट 13. लेट्स गेट स्टार्टेड. सो सर्वात आधी आपण बघणार आहोत JavaScript unary operators. तर तुम्ही इथे टेबल बघू शकता. सो unary operators वर्क ऑन वन व्हॅल्यू. हे जे युनरी ऑपरेटर असतात तर ते हे एका व्हॅल्यू सोबत वर्क करत असतात, सिंगल व्हॅल्यू सोबत वर्क करत असतात. द फॉलोइंग टेबल शोज द युनरी ऑपरेटर्स अँड देअर मिनिंग्स. तर हा जो टेबल तुम्ही बघताय तर यामध्ये आपण युनरी ऑपरेटर्स कोणकोणते आहेत ते आपण दिलेले आहेत, त्याबरोबर त्याचं नाव काय आहे, त्या युनरी ऑपरेटरला आपण कुठल्या नावाने ओळखतो तर ते सुद्धा दिलं आहे, आणि त्याचं डिस्क्रिप्शन सुद्धा दिलेलं आहे की त्या जे युनरी ऑपरेटर आहे त्याचं मिनिंग काय आहे, कशासाठी यूज करतात, तर ते सुद्धा आपण दिलं आहे. तर वन बाय वन आपण आता बघणार आहोत. तर सर्वात आधी जे आहे ते आहे प्लस युनरी ऑपरेटर. प्लस युनरी ऑपरेटर म्हणजे प्लस जे साइन आहे तर ते प्लस साइन जर एखाद्या नंबरच्या आधी तुम्ही लावलं तर ते झालं प्लस युनरी ऑपरेटर. कन्वर्ट व्हॅल्यू इंटू अ नंबर. तर एखादी व्हॅल्यू जर स्ट्रिंग फॉर्मॅट मध्ये असेल आणि तिला जर तुम्हाला नंबर फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर त्या ठिकाणी आपण प्लस युनरी ऑपरेटरचा यूज करत असतो. तर आता त्यासाठी वेगवेगळ्या मेथड सुद्धा आहेत, जसं की पार्सिंट आहे, त्यानंतर नंबर मेथड आहे, या सुद्धा आहेत. पण हा एक अजून एक वे आहे. प्लस साइन जर एखाद्या स्ट्रिंग नंबरच्या आधी जर तुम्ही अप्लाय केलं तर ती जो स्ट्रिंग फॉर्मॅट मध्ये जो नंबर आहे तो कन्वर्ट होतो नंबर फॉर्मॅट मध्ये. तर आपण प्रॅक्टिकली बघून घेणार आहोत. तर जाऊया आपल्या व्हिज्युअल स्टुडिओ कोड वर, आणि इथे आपण काय करणार आहे की एक व्हेरिएबल मी डिक्लेअर करतो, लेट a इज इक्वल टू 10. आता हा जो नंबर मी इथे डिक्लेअर केला किंवा व्हेरिएबल मध्ये एक नंबर स्टोअर केला तर याचा टाइप नंबरच आहे. हा स्ट्रिंग मध्ये आहे का नाहीये, तर हा नंबरच आहे. तर याचा पण एक रूल आहे, जर नंबर ऑलरेडी एखादी व्हॅल्यू जी आहे ती नंबर फॉर्मॅट मध्ये असेल आणि त्याच्या आधी जर तुम्ही प्लस युनरी ऑपरेटर यूज केला तर त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा चेंजेस होत नाही किंवा त्याचा टाइप चेंज होत नाही. द युनरी प्लस ऑपरेटर इज अ सिंपल प्लस साइन. इफ यू प्लेस द युनरी प्लस बिफोर न्यूमरिक व्हॅल्यू इट डज नथिंग. ते कोणत्याही प्रकारचं चेंज त्यामध्ये नाही करत. तर ते आपण करून बघूया. सो a इज इक्वल टू 10 आपण घेतलं आहे. त्यानंतर एक लेट b इज इक्वल टू प्लस a असं आपण जर केलं आणि याला जर कन्सोल केलं, कन्सोल डॉट लॉग, आणि कन्सोल डॉट लॉग मध्ये जर आपण हा b ला प्रिंट केलं तर आपण बघूयात. याला सेव्ह करतो, जाऊया आपल्या ब्राउझरवर, आणि ब्राउझर मध्ये कन्सोल मध्ये आपण बघणार आहोत याचा रिझल्ट. तर तुम्ही ते बघू शकतात. याला आपण रिलोड करूयात. आय थिंक आपला प्रोजेक्ट रन झालेला नाहीये, तर आपण याला रन करूयात. गो लाईव्ह ह्या ऑप्शन वर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्ही ते बघू शकतात आपला प्रोजेक्ट जो आहे तो रन झालेला आहे. तर त्याला इन्स्पेक्ट करूयात आणि कन्सोल वर जाऊयात. तर तुम्ही ते बघू शकतात b इज इक्वल टू 10. तर याचा टाइप आधीही नंबर होता आणि आताही नंबरच आहे, प्लस साइन अप्लाय केला नंतर सुद्धा. तर आपण ते पण चेक करू शकतो. तर इथे जो a आपण डिक्लेअर केलाय तर याचा आपण टाइप चेक करूया आधी a व्हेरिएबलचा. तर मी इथे टाइप ऑफ a, आणि इथे आपण टाइप ऑफ ची मेथड घेणार आहोत. टाइप ऑफ a ही एक मेथड घेतली आपण, आणि सेम जे कन्सोल आहे ते b साठी सुद्धा करणार आहोत. तर इथे मी खालती टाइप ऑफ b, आणि इथे टाइप ऑफ मेथडच्या आत सुद्धा आपल्याला b टाकायचं आहे. तर ही एक स्ट्रिंग आहे, ही स्ट्रिंग प्रिंट होईल, आणि या स्ट्रिंगच्या पुढे याचा जो b चा जो टाइप असेल किंवा a चा जो टाइप असेल तो टाइप इथे प्रिंट होईल कन्सोलला. तर आपण आता सेव्ह करणार आहोत, जाणार आहोत आपल्या ब्राउझरवर. तर तुम्ही इथे बघू शकता a चा टाइप नंबर आहे,
ए ला आपण प्लस साईन म्हणजे युनरी प्लस ऑपरेटरचा यूज करून त्याला नंबर मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला, पण तरी सुद्धा त्याचा टाईप आपल्याला काय नंबरच मिळाला. काय ऑलरेडी त्याचा टाईप नंबर होता आणि नंबरलाच आपण नंबर मध्ये कन्वर्ट करतो विथ द हेल्प ऑफ प्लस युनरी ऑपरेटर. तर ते चेंज होणार आहे का? नाही चेंज होणार आहे. म्हणून त्याने त्याचा जो टाईप जो आहे तो टाईप ऍज इट इज तिथे प्रिंट केलेला आहे. सो अशा प्रकारे तुम्ही युनरी ऑपरेटरचा प्लस ऑपरेटरचा यूज करू शकतात विथ द म्हणजे नंबर व्हॅल्यू साठी, पण त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा चेंज होत नाही. आता आपण बघणार आहोत की नॉन न्यूमरिक व्हॅल्यू सोबत प्लस युनरी ऑपरेटर यूज करून काय परिणाम होतो किंवा काय कशा प्रकारे आपण यूज करू शकतो. तर आता इथे आपण नंबर व्हॅल्यूचं बघितलं, आता सेम आपण कन्सेप्ट बघणार आहेत नॉन न्यूमरिक व्हॅल्यू सोबत. सो याला कॉपी करतो, या कोडला आपण कमेंट करूयात आणि खालती सेम कोड आपण पेस्ट करणार आहोत. आता इथे 10 जो आहे हा न्यूमरिक व्हॅल्यू मध्ये होता, आता याला आपण काय करणार आहे स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करणार. तर स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करण्यासाठी कसं जस्ट आपण सिंगल कोट किंवा डबल कोटचा यूज करतो आणि या कोड मध्ये एखादी जे नंबर असेल किंवा जी काही न्यूमरिक व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू आपण यामध्ये टाकत असतो. तर याचा जर आपण इथे टाईप चेक केला तर आपल्याला स्ट्रिंग असा टाईप या ठिकाणी मिळणार आहे. सो अगेन आपण सेम ए ला इथे आपण कन्वर्ट केला, प्लस युनिटी ऑपरेटरचा यूज केला आणि याला कन्वर्ट केलं आणि बी मध्ये स्टोअर केला. तर बी चा जर टाईप आपण चेक केला तर या ठिकाणी आपल्याला काय मिळणार आहे नंबर मिळणार आहे. त्याला सेव्ह करूयात आणि आपण जाणार आहोत ब्राउझरवर. तुम्ही ते बघू शकता टाईप ऑफ ए इज इक्वल टू स्ट्रिंग, म्हणजे कन्वर्ट करण्याच्या आधी ए चा टाईप आपण जर चेक केला तर त्याचा टाईप आपल्याला काय मिळालेला आहे स्ट्रिंग मिळालेला आहे. पण जेव्हा आपण ए ला कन्वर्ट केलं आणि बी मध्ये स्टोअर केलं, जर तुम्ही इथे बघितलं ए ला आपण प्लस युनरी ऑपरेटर सोबत कन्वर्ट केलाय नंबर मध्ये आणि याला बी मध्ये स्टोअर केलेला आहे आणि नंतर इथे प्रिंट केला आणि बी चा टाईप सुद्धा आपण चेक केला तर बी चा टाईप आपल्याला इथे काय मिळालेला आहे नंबर असा मिळालेला आहे. सो अशा प्रकारे तुम्ही युनरी ऑपरेटरचा एखाद्या स्ट्रिंग न्यूमरिक व्हॅल्यू सोबत यूज करू शकतात आणि स्ट्रिंग नंबरला तुम्ही कन्वर्ट करू शकतात नंबर टाईप मध्ये आणि त्यासोबत जे काही ऑपरेशन तुम्हाला परफॉर्म करायचं असेल ते ऑपरेशन तुम्ही परफॉर्म करू शकता. सो त्याचप्रमाणे जर तुम्हाला बुलियन व्हॅल्यूचा जर बुलियन व्हॅल्यूला जर कन्वर्ट करायचं असेल न्यूमरिक व्हॅल्यू मध्ये तर ते सुद्धा तुम्ही युनरी प्लस ऑपरेटरच्या सहाय्याने मदतीने करू शकतात. कसं ते आपण बघून घेणार आहोत. तर याला अगेन आपण याला काय करूयात कमेंट करूयात. त्यानंतर इथे मी व्हेरिएबल डिक्लेअर करतो दोन, लेट टी इज इक्वल टू ट्रू आणि लेट एफ इज इक्वल टू फॉल्स. ओके, आणि आता आपण काय करणार आहोत या दोघांचे आपल्याला नंबर चेक करायचे. याचा न्यूमरिक व्हॅल्यू ट्रू चे न्यूमरिक व्हॅल्यू काय आणि फॉल्स ची न्यूमरिक व्हॅल्यू काय हे आपल्याला चेक करायचं आहे. त्यासाठी काय करणार आपण सेम कन्सोल मी प्रिंट करणार, कॉपी आणि इथे आपण काय करूयात प्रिंट करूयात. तर सर्वात आधी आपण टी ला प्रिंट करूयात आणि इथे टी आणि अगेन मी सेम कन्सोल घेतो, सेम याला कॉपी करतो, नेक्स्ट लाईनला जातो आणि इथे आपण काय करूयात न्यूमरिक व्हॅल्यू ऑफ टी. तर इथे टी च्या आधी आपल्याला काय करायचं आहे प्लस साइनचा यूज करायचा आहे. सेम आपण फॉल्स साठी सुद्धा करणार आहोत. तर कॉपी अँड अगेन पेस्ट आणि इथे टी च्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे एफ करायचं आहे फक्त. तो न्यूमरिक व्हॅल्यू ऑफ एफ आणि इथे एफ. त्याला आपण सेव्ह करणार आहोत आणि जाणार आहोत ब्राउझरवर. तुम्ही इथे बघू शकता टी इज इक्वल टू ट्रू प्रिंट झाला आहे आणि ट्रू ची न्यूमरिक व्हॅल्यू काय आहे 1 आहे आणि एफ इज इक्वल टू फॉल्स प्रिंट झाला आहे आणि फॉल्स ची न्यूमरिक व्हॅल्यू काय आहे तर 0 आहे. तर अशा प्रकारे तुम्ही ट्रू किंवा फॉल्स म्हणजे बुलियन व्हॅल्यूची सुद्धा न्यूमरिक व्हॅल्यू विथ द हेल्प ऑफ प्लस युनरी ऑपरेटरने चेक करू शकता. सो अशा प्रकारे तुम्ही प्लस युनरी ऑपरेटरचा वापर करू शकतात इन जावास्क्रिप्ट. आता आपण बघणार आहोत युनरी मायनस ऑपरेटर. युनरी मायनस कन्वर्ट अ व्हॅल्यू इनटू अ नंबर अँड निगेटिव्ह. तर युनरी मायनस ऑपरेटर काय करतं तर एखादी व्हॅल्यू जर स्ट्रिंग फॉर्मॅट मध्ये असेल, आता जसं मग अशी आपण बघितलं 10 ही न्यूमरिक व्हॅल्यू होती तर प्लस युनरी ऑपरेटरच्या मदतीने आपण त्याला नंबर फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट केलं. तर मायनस युनरी ऑपरेटर सुद्धा तेच काम करतं पण त्याला निगेट सुद्धा करतं. म्हणजे एखादी स्ट्रिंग व्हॅल्यू जर असेल तर त्याला ते नंबर फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट करतं आणि नंतर त्याला मायनस साइनने निगेट करतं म्हणजे -10 असं अशा प्रकारे ते करत असतं. आता हे सुद्धा आपण एक्झाम्पल थ्रू बघून घेणार आहोत. तर जाऊया आपल्या व्हीएस स्टुडिओ कोड मध्ये. याला आपण करणार आहोत कमेंट
आणि मूव ऑन द नेक्स्ट लाईन. आणि इथे आपण काय करूयात, परत व्हेरिएबल डिक्लेअर करूयात, लेट a इज इक्वल टू 10. त्या 10 ला आपण स्ट्रिंग मध्ये घेणार आहोत, लेट a इज इक्वल टू 10. त्यानंतर याचा आपण आधी काय करणार आहोत, टाईप चेक करणार आहोत. सो टाईप ऑफ a इज इक्वल टू टाईप ऑफ a. आणि त्यानंतर ह्या 10 ला कन्वर्ट करून त्याला आपल्याला निगेट करायचं आहे, म्हणजे -10 असं करायचं आहे. तर आपण काय करणार, लेट b इज इक्वल टू -a. आणि अगेन याचा आपण काय करणार, टाईप चेक करणार आणि त्याची व्हॅल्यू प्रिंट करणार. सो इथे टाईप ऑफ b, अगेन इथे b, आणि याची आपल्याला व्हॅल्यू प्रिंट करायची. सो व्हॅल्यू ऑफ a आणि इथे व्हॅल्यू ऑफ b, आणि इथे सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, b ला प्रिंट करायचं आहे. तर याला सेव्ह करूयात आणि जाऊयात आपल्या ब्राउझरवर. तुम्ही इथे बघू शकता, कन्वर्ट करण्याच्या आधी a चा टाईप काय होता, तर स्ट्रिंग होता. कन्वर्ट केल्यानंतर आपण त्याला b व्हेरिएबल मध्ये स्टोअर केलं, तर त्या b चा टाईप काय झाला, नंबर झाला. आणि त्याला आपण मायनस युनरी ऑपरेटरचा यूज केलेला या ठिकाणी, म्हणून त्याने काय केलं, या 10 च्या आधी मायनस जी साइन आहे ती अप्लाय केली. तर मग याची b ची व्हॅल्यू काय झाली, -10. सो अशा प्रकारे तुम्ही प्लस युनरी ऑपरेटर आणि मायनस युनरी ऑपरेटर दोघी ऑपरेटरचा यूज करू शकता तुमच्या जावास्क्रिप्टच्या कोडमध्ये ॲज पर युअर रिक्वायरमेंट. जिथे ते आपल्याला रिक्वायरमेंट असेल त्या ठिकाणी तुम्ही या दोन ऑपरेटरचा यूज करू शकता. तर आता या स्ट्रिंगला नंबर मध्ये कन्वर्ट करण्यासाठी फक्त हे दोनच ऑपरेटर आहेत का, तर नाही, बाकी बऱ्याच साऱ्या मेथड्स आहेत, जसं की पास इंट आहे, त्यानंतर नंबर मेथड आहे. तर अशा बऱ्याच साऱ्या जावास्क्रिप्ट मध्ये मेथड्स आहेत. तर त्या मेथड सुद्धा आपण इन फ्युचर्स व्हिडिओ मध्ये बघणार आहोत. सो त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून जेव्हा इन फ्युचर मी व्हिडिओ अपलोड करेल तर त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच तुमच्या मोबाईलवर शो होईल. सो त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो आता नेक्स्ट आपण बघणार आहोत इन्क्रिमेंट ऑपरेटर प्रिफिक्स. सो इन्क्रिमेंट ऑपरेटर प्रिफिक्स म्हणजे काय, तर ऍड वन व्हॅल्यू टू द व्हॅल्यू, ऍड वन टू द व्हॅल्यू. आता हे ऍक्च्युली लगेच असं तुम्हाला डिस्क्रिप्शन वाचून समजणार नाही, ते आपण प्रॅक्टिकली बघणार आहोत. तर फक्त आपल्याला इथे समजून घ्यायचं आहे की इन्क्रिमेंट ऑपरेटर प्रिफिक्स म्हणजे एखादी व्हॅल्यू, आता हा एक्स जो आहे ती एक व्हॅल्यू आहे, असं समजू आपण एक्स ही व्हॅल्यू आहे, 10 आहे, एक्स इज इक्वल टू 10. तर एक्सच्या आत आपण 10 स्टोअर केलाय, तर प्लस प्लस 10 असं त्याचं मिनिंग आहे. तर 10 मध्ये एक व्हॅल्यू अजून ऍड करायची, म्हणजे 1 नंबर जो आहे तो ऍड करायचा. तर एकची व्हॅल्यू एक ऍड केल्यानंतर किती होईल, तर 11 होईल. तर ते आहे, तर हे प्लस जे साइन आहे ते आपण एक्सच्या आधी लावलेलं आहे. इथे जर तुम्ही बघितलं तर एक्सच्या आधी आपण डबल प्लस साइन लावलेला आहे, म्हणून याला आपण इथे प्रिफिक्स असं म्हटलेलं आहे. तसंच सेकंड लाईनला जर तुम्ही बघाल डिक्रिमेंट ऑपरेटर प्रिफिक्स, तर जे जसं इथे आपण प्लस प्लस साइन आधी लावलेला आहे, तसं इथे आपण मायनस मायनस साइन एक्स व्हेरिएबलच्या आधी लावलेला आहे, म्हणून इथे आपण त्याला डिक्रिमेंट ऑपरेटर प्रिफिक्स असं लिहिलं आहे. जसं आपण या एक्स मध्ये प्लस प्लस साइन जर लावलं तर 1 व्हॅल्यू ऍड करत असतो, म्हणजे 10 एकची व्हॅल्यू जर 10 असेल तर प्लस प्लस ऑपरेटर ऍड केल्यानंतर त्या एकची व्हॅल्यू 11 होईल. सेम तसंच मायनस मायनस एक्स असं जर आपण यूज केलं तर त्या एक्स मधून एक व्हॅल्यू मायनस होत असते, म्हणजे एकची व्हॅल्यू जर 10 असेल आणि मायनस मायनस 10 असं आपण जर तिथे केलं तर त्या एकची व्हॅल्यू 9 अशी होणार आहे. तर हे आपण प्रॅक्टिकली बघून घेणार आहोत. त्यानंतर आपण पोस्टफिक्स कडे जाणार आहोत. तर आता आपण प्रिफिक्स प्रॅक्टिकली बघून घेणार आहोत. सो व्हीआर स्टुडिओ कोडवर आपण आलेलो आहोत, आणि तर इथे आपण काय करणार आहोत, एक व्हेरिएबल डिक्लेअर करणार आहोत, लेट जॉन एज इज इक्वल टू 20. जॉनचं एज काय आहे, 20 आहे. तर आता आपल्याला याच्यामध्ये एक ऍड करायचं आहे. तर आपण काय करणार, इन्क्रिमेंट ऑपरेटरचा यूज करणार आणि पोस्टफिक्स इन्क्रिमेंट ऑपरेटरचा आपण या ठिकाणी यूज करणार. तर कसं करणार, आपल्याला आधी 2 प्लस साइनचा यूज करायचा आहे, प्लस प्लस ह्या अशा 2 इन्क्रिमेंट ऑपरेटरचा यूज करायचा आहे. आणि त्यानंतर हा जो व्हेरिएबल आहे, हा व्हेरिएबल या ठिकाणी जस्ट पेस्ट करायचा आहे
याला सेमिकोलन देऊया आणि अगेन कन्सोल डॉट लॉग वर याला आता प्रिंट करून बघणार आहोत आपण. कन्सोल डॉट लॉग आणि जॉन एज आपण इथे याची जी जॉन एज ची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आपण काय करणार इथे प्रिंट करणार. जॉन इथे थोडं वेल फॉर्मॅटेड करूया आपण. जॉन एज इज इक्वल टू कॉमा जॉन एज. याला आपण सेव्ह करूयात. जाऊया आपल्या ब्राउझरवर. तर तुम्ही इथे बघू शकता जॉन एज आधी 20 होतं, आता काय झालंय 20 झालाय, 21 झालाय. ते कशामुळे झालं? जर जॉन एज 20 होतं, इथे आपण काय केलं पोस्ट प्रिफिक्स इन्क्रिमेंट ऑपरेटरचा यूज केला. तर हे जेव्हा एखाद्या व्हेरिएबलच्या आधी तुम्ही डबल प्लसचा यूज कराल तेव्हा त्या व्हेरिएबल मध्ये जी काही व्हॅल्यू असेल 10 असेल, 20 असेल, 30 असेल, ऑड व्हॅल्यू असेल, इव्हन व्हॅल्यू असेल, एनिथिंग कोणती व्हॅल्यू असेल त्यामध्ये ती व्हॅल्यू 1 ने इन्क्रिमेंट होणार आहे, 1 व्हॅल्यू ने इन्क्रिमेंट होणार आहे. 20 असेल तर 21 होईल, 22 असेल तर 23 होईल, 24 असेल तर 25 होईल. असं 1 ने व्हॅल्यू ती काय होणार आहे इन्क्रिमेंट होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. तर हे जनरली हे जे इन्क्रिमेंट ऑपरेटर आहे त्याचा यूज आपण वेगवेगळ्या लूप्स मध्ये यूज करत असतो. व्हाईल लूप झाला, फॉर लूप झाला, बऱ्याच साऱ्या कंडिशन्स मध्ये सुद्धा आपण यूज करत असतो. प्लस म्हणजे इन्क्रिमेंट ऑपरेटरचा वापर कसा होतो किंवा त्याचा मिनिंग काय आहे तर हे आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. जेव्हा केव्हा तुम्ही इन्क्रिमेंट ऑपरेटरचा यूज कराल तेव्हा ते एक व्हॅल्यूने इन्क्रीज करणार. ते जी काही डिफॉल्ट व्हॅल्यू असेल, आता इथे डिफॉल्ट व्हॅल्यू काय आहे 20 आहे, तर या 20 ला तिने 1 ने त्यामध्ये एक व्हॅल्यू जी आहे 1 व्हॅल्यू ती ऍड केलेली आहे आणि याची व्हॅल्यू आपल्याला इथे 21 अशी मिळालेली आहे, 21. आता सेम कन्सेप्ट जो आहे तो डिक्रीमेंट सोबत सुद्धा आहे. आता एक्झॅक्टली याच्या अपोजिट डिक्रीमेंट ऑपरेटर होत असतं, करत असतं. तर आता सेम व्हॅल्यू आपण इथे याला कॉपी करणार आहोत आणि इथे आपण पेस्ट करूया. तर इथे आपण काय करूयात, एक नवीन नाव घेऊयात, पीटर एज म्हणून घेऊयात आणि पीटरचा एज जे आहे ते आहे 25. तर इथे आपल्याला इन्क्रिमेंट ऑपरेटर यूज न करता डिक्रिमेंट ऑपरेटरचा यूज करायचा आहे आणि इथे आपण पीटर एजला परत प्रिंट करूया. पीटर एज आणि सेम कॉपी आणि इथे पेस्ट. याला सेव्ह करूयात. जाऊया ब्राउझरवर. तुम्ही इथे बघू शकता तर जॉनचा एज 1 ने इन्क्रिमेंट झाला म्हणून इथे 21 आहे आणि पीटरचा एज इथे 24 पाहिजे. आता बघूयात आपण काय चुकला आपला कोड. सो इथे आपण जॉन एजच पकडला, इथे आपल्याला काय करायचं पीटर एज टाकावं लागेल. तिथे सेव्ह करूयात. पीटर एज टाकला, इथे आपण सेव्ह करणार आहोत. जाऊयात ब्राउझरवर अगेन. तर तुम्ही इथे बघू शकता जॉन एज 21 कारण इथे आपण इन्क्रिमेंट ऑपरेटरचा यूज केलाय आणि पीटर एजला आपण डिक्रिमेंटचा ऑपरेटरचा यूज केला म्हणून इथे काय आलाय 24 असं प्रिंट झालेलं आहे. कारण पीटरचा एज ऍक्च्युअल एज किती आहे 25. त्यानंतर आपण डिक्रिमेंट ऑपरेटरचा इथे यूज केलाय तर 25 मायनस 1 किती झालं 24 म्हणून ते इथे 24 इथे प्रिंट झालेलं आहे. तर याचं मिनिंग जर तुम्हाला अजून थोडं क्लिअर करायचं असेल तर मी इथे टाकतो ते प्लस प्लस जॉन एज म्हणजे कसं परफॉर्म होतं हे बॅकग्राऊंडला. तर जॉन एज किती आहे 20 आहे, तर 20 प्लस 1 इज इक्वल टू 21. तर बॅकग्राऊंडला अशा प्रकारे कॅल्क्युलेशन होत असतं. कारण जॉनचा एज ऍक्च्युअल एज किती आहे 20 आहे, मग 20 मध्ये प्लस प्लस यूज केल्यामुळे काय आलं की जॉन प्लस 1 म्हणजे जॉन मध्ये अजून एक त्याने ऍड केला आणि त्यासोबत एक्झॅक्ट व्हॅल्यू आपल्याला काय आहे किंवा त्याची फायनल व्हॅल्यू काय आहे तर 21 आहे. त्याच प्रकारे डिक्रिमेंट ऑपरेटर सुद्धा वर्क करत असतं. डिफॉल्ट व्हॅल्यू आहे 25, त्याने -1 केला म्हणून आपल्याला रिझल्ट काय मिळाला 24. तर अशा प्रकारे हे दोन्ही ऑपरेटर्स काय होत असतात काम करत असतात. त्याचबरोबर आता आपण काय केलं की प्रिफिक्स ऑपरेटर बघितले. आता आपल्याला काय करायचे पोस्टफिक्स ऑपरेटर बघायचे. तर एक्झॅक्टली अपोजिट असतात पोस्टफिक्स ऑपरेटर. आता इथे काय झालं की त्याने इन्क्रिमेंट केलं आणि नंतर ती व्हॅल्यू स्टोअर केली. पण एक्झॅक्टली पोस्टफिक्स ऑपरेटर काय करतात की आधी व्हॅल्यू स्टोअर करतात नंतर त्याला इन्क्रिमेंट करतात. तर ते आपण प्रॅक्टिकली समजून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण याचं एक थोडं डिस्क्रिप्शन बघून घेणार आहोत. तर हे आपण दोन बघितले प्रिफिक्स इन्क्रिमेंट आणि प्रिफिक्स डिक्रिमेंट. तसं आता आपण पोस्टफिक्स इन्क्रिमेंट आणि पोस्टफिक्स डिक्रिमेंट हे दोन्ही ऑपरेटर बघणार आहोत. ऍड 1 टू द व्हॅल्यू, सबट्रॅक्ट 1 फ्रॉम द व्हॅल्यू. ओके, सो प्रॅक्टिकली बघणार आहोत. सो जाऊयात नेक्स्ट लाईन वर आणि इथे आपल्याला काय करायचं आहे की सपोज लेट
पीटर वेट. पीटरचं वेट जे आहे ते वेट आपण घेतलेलं आहे सपोज 50 kg. 50 kg जसं वेट आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, पोस्टपिक इन्क्रीमेंटचा आपण आपल्याला यूज करायचा आहे. तर इथे मी डायरेक्ट कन्सोल मध्ये करतो. कन्सोल डॉट लॉग आणि या कन्सोल डॉट लॉग मध्ये पीटर वेट आणि नंतर आपण पोस्टपिक इन्क्रीमेंट ऑपरेटरचा जर यूज केला तर त्याचा आउटपुट आपल्याला काय मिळतं ते आपण बघणार आहोत. त्याला मी इथे जस्ट काय केलं, सेव्ह केलं आणि जाऊयात आपण ब्राउझरवर. तर इथे तुम्हाला त्याचं जे वेट आहे ते ऍज इट इज मिळणार आहे, कारण आपण पोस्टपिक इन्क्रीमेंट ऑपरेटरचा यूज केला, प्रिफिक्सचा नाही. प्रिफिक्सचा केला असता तर इथे आपल्याला 51 अशी व्हॅल्यू मिळाली असती, पण आपण इथे पोस्टपिक इन्क्रीमेंटचा ऑपरेटरचा यूज केला म्हणून आपल्याला इथे काय झालं, इथे काय झालंय की व्हॅल्यू ऍज इट इज ते प्रिंट झाली. आता इथे असं का प्रिंट झालंय, कारण काय केलं की आधी आपण व्हॅल्यू प्रिंट केली आणि नंतर त्याला इन्क्रीमेंट केला. आता नेक्स्ट लाईनला मी आता अगेन जर इथे हे केलं ना, कन्सोल डॉट प्रिंट केलं तर तुम्हाला त्याची व्हॅल्यू ऍज इट इज म्हणजे 51 असे मिळणार आहे, कारण इथे त्याची व्हॅल्यू प्रिंट झाली नंतर त्याने इन्क्रीमेंट केलं. आणि आता नेक्स्ट लाईनला आपण परत त्याला प्रिंट करतोय ना, तर इथे आपल्याला त्याची व्हॅल्यू काय मिळणार आहे, 51 अशी मिळणार आहे. हे बघा तुम्ही इथे बघू शकता, इथे 51 व्हॅल्यू आपल्याला त्याची मिळालेली आहे. तर हाच एक डिफरन्स आहे. जर तुम्ही प्रिफिक्स इन्क्रीमेंट ऑपरेटरचा यूज केला तर ते आधी इन्क्रीमेंट करतं आणि नंतर ह्या व्हेरिएबल मध्ये व्हॅल्यू स्टोअर करतं, म्हणून आपल्याला एकने प्लस झालेली व्हॅल्यू इथे प्रिंट मिळते किंवा दिसते. पण पोस्टफिक्स मध्ये तसं नाहीये. पोस्टफिक्स मध्ये आधी व्हॅल्यू प्रिंट होते, इथे आपण आधी व्हॅल्यू प्रिंट झाली आणि प्रिंट झाल्यानंतर ती व्हॅल्यू त्याने इन्क्रीमेंट केली, म्हणून नेक्स्ट लाईनला आपल्याला इन्क्रीमेंट व्हॅल्यू इथे प्रिंट झालेली मिळाली आहे नेक्स्ट कन्सोलवर. पण फर्स्ट कन्सोलवर आपल्याला व्हॅल्यू ऍज इट इज मिळालेली आहे, तुम्ही इथे बघू शकता. सो सेम तसंच डिक्रीमेंट ऑपरेटर सोबत सुद्धा वर्क होत असतं. पोस्टपिक डिक्रीमेंट ऑपरेटर, तर इथे आपण याचं नेम चेंज करणार आहोत, जॉन वेट. त्याचं वेट आपण घेणार आहोत 60 आणि अगेन हा जो व्हेरिएबल आहे तो व्हेरिएबल आपण इथे सुद्धा चेंज करणार आहोत, जॉन वेट. आणि याचं नाव सुद्धा आपण इथे चेंज करूयात, जॉन वेट, कॉपी जॉन वेट आणि याला सेव्ह करूयात. तर आणि इथे आपण मायनस मायनस साइनचा यूज करणार आहोत, म्हणजेच पोस्टफिक्स डिक्रीमेंट ऑपरेटरचा यूज करणार आहोत. तर इथे सुद्धा सेम कन्सेप्ट अप्लाय होणार आहे की व्हॅल्यू 60 आहे, जॉन वेट डिफॉल्ट वेट किती आहे, 60 आहे. तर 60 वेट हे या व्हॅल्यू मध्ये स्टोअर झालं आणि ते प्रिंट होऊन गेलं आणि प्रिंट झाल्यानंतर त्याने त्याला डिक्रीमेंट केलं, म्हणजे 1 ने मायनस केलं आणि ते 1 ने मायनस झालेलं वेट आपल्याला ह्या नेक्स्ट लाईनला इथे प्रिंट झालेलं दिसणार आहे. तर आपण सेव्ह केलेला जाऊया ब्राउझरवर, तर तुम्ही इथे बघू शकता जॉनचं डिफॉल्ट वेट जे आहे ते 60 आहे आणि जॉनचं वेट आफ्टर डिक्रीमेंट ऑपरेटर यूज केल्यानंतर 59 हे झालेलं आहे. सो अशा प्रकारे प्रीफिक्स डिक्रीमेंट इन्क्रीमेंट ऑपरेटर आणि पोस्टफिक्स डिक्रीमेंट आणि इन्क्रीमेंट ऑपरेटर वर्क करत असतात. तर हे सुद्धा तुम्ही तुमच्या प्रोजेक्टमध्ये ऍज पर युअर रिक्वायरमेंट यूज करू शकतात. याचे अजून काही एक्झाम्पल्स आपण इन फ्युचर जेव्हा काही व्हिडिओज बनवणार आहोत, फॉर लूप, इफ कंडिशन्स, त्यानंतर वाईल लूप वगैरे, तर त्या कन्सेप्ट मध्ये सुद्धा आपण या ऑपरेटरचा यूज करणार आहोत. सो आता आपण बघणार आहोत आपला नेक्स्ट कन्सेप्ट, जावास्क्रिप्ट कंपॅरिझन ऑपरेटर. तर व्हॉट इज कंपॅरिझन ऑपरेटर ते आपण आता बघणार आहोत आधी. सो टू कंपेअर टू व्हॅल्यूज यू यूज द कंपॅरिझन ऑपरेटर. दोन व्हॅल्यू मध्ये जर आपल्याला कंपॅरिझन करायचं असेल किंवा दोन व्हॅल्यू कंपेअर करायच्या असतील एकमेकांसोबत, तर त्या ठिकाणी आपण कंपॅरिझन ऑपरेटरचा वापर करत असतो. तर कंपॅरिझन ऑपरेटरचा वापर आपण आपल्या डेली लाईफ मध्ये सुद्धा करत असतो, अगदी सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत. सकाळी आपण उठल्यानंतर एखाद्या डेअरीमध्ये गेलो किंवा एखाद्या शॉपमध्ये, ग्रोसरी शॉपमध्ये गेलो, तिथे दूध घेतलं तर आपण दुधासोबत सुद्धा कंपेअर करत असतो. एखादं दूध घेतलं त्याची आपण डेट चेक करतो की अरे ह्या दुधाच्या पाकिटावरची डेट एक्सपायर झालेली आहे किंवा याची डेट अजून 2 दिवसानंतरची आहे, तर ते कंपेअर करतो. त्यानंतर प्राइस कंपेअर करतो की एखाद्या ब्रँडचं दूध आहे तर ते 30 रुपये
लिटर आहे, एखाद्या दुसऱ्या ब्रँडचं दूध आहे ते 40 रुपये लिटर आहे, तर इथे सुद्धा आपण कंपॅरिझन करतो. तशा वेगवेगळ्या गोष्टी किंवा आपल्या डेली लाईफ मध्ये वेगवेगळ्या गोष्टींचा आपण कंपॅरिझन करत असतो. तर तोच कन्सेप्ट किंवा तेच जे कंपॅरिझन आहे ते सेम ऍज इट इज आपण जावास्क्रिप्ट मध्ये सुद्धा यूज करत असतो. द कंपॅरिझन ऑपरेटर रिटर्न्स अ बुलियन व्हॅल्यू इंडिकेटिंग वेदर द कंपॅरिझन इज ट्रू ऑर नॉट. तर अगदी डेली लाईफ मध्ये सुद्धा आपल्याला बुलियन व्हॅल्यूज रिटर्न होत असतात. जसं की आपण एखादा शॉप मध्ये गेलो आणि सेम एक्झाम्पल घेऊयात मिल्कचं, तर 2 मिल्कचे पाकिट्स तुमच्या समोर शॉपकीपरने ठेवले आणि एका पाकिटाची किंमत आहे 30 रुपये, एका पाकिटाची किंमत आहे 40 रुपये. तर तुम्ही कंपॅरिझन करतात, आपण कम्पेअर करतो की ह्या दुधाची पाकिटाची व्हॅल्यू आहे 30 रुपये, याची आहे 40 रुपये. तर 30 रुपये हे स्वस्त आहे, 40 रुपये हे थोडं महाग आहे, 10 रुपयांनी महाग आहे. तर कोणतं घेतलं पाहिजे? आणि दोघांची टेस्ट सेम आहे, क्वालिटी सेम आहे, दोघी ब्रँडेड आहेत, तर कोणतं घेतलं पाहिजे? तर मग आपण जनरली 30 सोबत जात असतो. मग शेवटी आपल्या याची बुलियन व्हॅल्यू मिळत असते की फर्स्ट पाकिट घ्यायचं की सेकंड पाकिट घ्यायचं, तर फर्स्ट पाकिट घ्यायचं. तर आपण ट्रू किंवा फॉल्स अशा प्रकारे आपण बुलियन व्हॅल्यू आपल्याला मिळत असते आणि त्यानुसार आपण काय करतो, डिसिजन घेत असतो. So a comparison operator takes two values. If the type of value are not comparable, the comparison operator convert them into the values of comparable types according to the specific rule. So comparison operator हे दोन न्यूमरिक व्हॅल्यू सोबत वर्क होत असतात. पण जर त्या दोन व्हॅल्यूज ह्या न्यूमरिक नसतील तर कंपॅरिझन ऑपरेटर आधी त्या व्हॅल्यूजला नंबर फॉर्मॅट मध्ये नंबर फॉर्मॅट मध्ये किंवा जे काही कंपॅरेबल फॉर्मॅट असेल त्या फॉर्मॅट मध्ये कन्व्हर्ट करतं आणि नंतर त्या दोघांचं कंपॅरिझन करत असतं. सो हे काही ऑपरेटर्स आपण इथे शो केलेले आहेत टेबल फॉर्मॅट मध्ये. लेस दॅन आहे, ग्रेटर दॅन आहे, लेस दॅन इक्वल टू, ग्रेटर दॅन इक्वल टू, इक्वल टू, नॉट इक्वल टू, हे काही कंपॅरिझन ऑपरेटर्स आहेत. तर ते हे ऑपरेटर्स जावास्क्रिप्ट मध्ये आपण यूज करत असतो ऍज अ कंपॅरिझन ऑपरेटर. आणि याचा आता आपण एक्झाम्पल सुद्धा बघणार आहोत प्रॅक्टिकली. तत्पूर्वी आपण एक ग्राफिकली समजून घेणार आहोत कंपॅरिझन ऑपरेटर म्हणजे काय किंवा त्याचा यूज कसा होतो स्टोरी मध्ये सुद्धा. तर तुम्ही इथे जे एक आपण इमेज लावलेली आहे, तर ही इमेज तुम्ही अगदी, ही जी स्टोरी आहे ही अगदी लहानपणापासून शिकत आलेलो आपण. दोन मांजरी असतात, त्या एका जंगलामध्ये फिरत असतात आणि फिरत असताना त्यांना एक केक सापडतो. तर दोघी भांडतात आणि म्हणतात की मला सापडलाय, मी खाणार. दुसरी म्हणते नाही, मला सापडलाय, मी खाणार. तेवढ्या तिथे एक माकड येतो. माकड म्हणतो तुम्ही भांडू नका, मी हा जो केक आहे या केकचं समान वाटप करतो आणि तुम्हाला देतो. मग तो एक तराजू घेऊन येतो. तराजू मध्ये दोघी केकचे 2 तुकडे करतो आणि दोन्ही तराजूंमध्ये त्यांना ठेवतो. मग काय होतं की एक तराजूचं पारडं खाली जातं, एकचं वरती जातं. ऑब्विसली जे पारडं खाली जातं त्यामध्ये केक जास्त असतो. मग तो केक त्या ठिकाणी तो कम्पेअर करतो. खाली जाणारं पारडं म्हणजे ऑब्विसली त्या पारड्यामध्ये काय आहे, केकचं प्रमाण जास्त आहे, आणि वरती जाणारं पारडं म्हणजे त्यामध्ये केकचं प्रमाण काय आहे, कमी आहे. तर या स्टोरी मध्ये सुद्धा कंपॅरिझन ऑपरेटरचा यूज झालेला आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, हे जे पारडं आहे इकडचं, या पारड्याला आपण ए जर दिलं, ए पारडं आणि बी पारडं असं जर म्हटलं, तर ए इज लेस दॅन बी, बी ग्रेटर आहे, लेस दॅन, सॉरी, बी हे जास्त आहे म्हणून खाली गेला, ए हे कमी आहे, ए मध्ये केक जो आहे तो कमी आहे म्हणून ते वर गेला. तर ए इज लेस दॅन बी अशा प्रकारे इथे कंपॅरिझन आपण करू शकतो. तर मग तो माकड काय करतो, ज्यामध्ये पारड्यामध्ये जास्त केक आहे तो थोडासा काढतो आणि स्वतःच खाऊन घेतो. मग काय होतं की बी, ए जे पारड आहे ते खाली जातं कारण त्या पारड्यात जास्त केक असतो, आणि बी पारड जे आहे ते वर जातं. अशा प्रकारे तो पूर्ण केक फस्त करतो. आणि ह्या स्टोरीचा मोरल ऑफ द स्टोरी असा आहे की दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ. तर यामध्ये सुद्धा आपण कंपॅरिझन ऑपरेटरचा वापर केलेला आहे. तर आता आपण वन बाय वन कंपॅरिझन ऑपरेटरचे एक्झाम्पल सुद्धा बघणार आहोत. कंपेअर अ नंबर, तर नंबर सोबत आपण कंपॅरिझन ऑपरेटर कशा प्रकारे यूज करू शकतो, तर ते आपण आता बघणार आहोत. सो इफ व्हॅल्यू आर नंबर, द कंपॅरिझन ऑपरेटर परफॉर्म अ न्यूमेरिक कंपॅरिझन. जाऊया आपल्या व्हिज्युअल स्टुडिओ कोड वर. या कोडला आपण करूया कमेंट्स, आणि ऑन द नेक्स्ट लाईन लेट a इज इक्वल टू 10 आणि लेट b इज इक्वल टू 20. जस्ट सिंपल दोन न्यूमरिक व्हॅल्यूज घेतलेले आपण, आणि याला आपण आता डायरेक्ट कन्सोल मध्ये काय करणार आहोत, कम्पेअर करून बघणार आहोत. तर कन्सोल डॉट लॉग, तर इथे आपण वेगवेगळ्या कंपॅरिझन ऑपरेटरचा वापर करू शकतो. जसं की a इज लेस दॅन b, ए ही जी व्हॅल्यू आहे ही बी पेक्षा छोटी आहे, ते याचं आपल्याला उत्तर काय मिळेल,
ऑब्विसली ट्रू मिळणार आहे, कारण ए म्हणजे 10 आहे, 10 हा 20 पेक्षा छोटा आहे, ऑब्विसली इथे आपल्याला काय मिळणार आहे, ट्रू मिळणार आहे. त्यानंतर अजून आपण एक दोन कंपॅरिझन ऑपरेटर यूज करून बघू, जेणेकरून आपल्याचा रिझल्ट कन्सोलवर बघता येईल. आता इथे आपण काय करूया, ए इज ग्रेटर दॅन बी, ए इज ग्रेटर दॅन बी, तर 10 हे 20 पेक्षा मोठे आहे का, नाही, इथे आपल्याला काय मिळणार आहे, फॉल्स मिळणार आहे. तर अशा प्रकारे आपण लेस दॅन आणि ग्रेटर दॅन या दोन ऑपरेटरचा यूज या ठिकाणी केलेला आहे. त्याचबरोबर अजून बरेच सारे कंपॅरिझन ऑपरेटर आपण या दोन व्हॅल्यू सोबत यूज करू शकतो, जसं की इक्वल टू साइन. इथे जर मी इक्वल टू चा यूज केला, जसं की ए इज इक्वल टू बी, म्हणजे 10 इज इक्वल टू 20, तर 10 आणि 20 दोन्ही सेम आहेत का, नाहीये, म्हणून इथे आपल्याला याचा आउटपुट काय मिळणार आहे, फॉल्स मिळणार आहे. तर याला सेव्ह करूयात, जाऊया आपल्या ब्राउझरवर, ते इथे तुम्ही बघू शकता, पहिली व्हॅल्यू आपल्याला ट्रू मिळाली आहे, दुसरी फॉल्स मिळाली आहे आणि तिसरी सुद्धा फॉल्स मिळाली आहे, जसं आपण इथे लिहिलेलं आहे. सो अशा प्रकारे तुम्ही कंपॅरिझन ऑपरेटर नंबर व्हॅल्यू सोबत यूज करू शकतात. नेक्स्ट आपण बघणार आहोत कंपेअर स्ट्रिंग. इफ द ऑपरंड्स आर स्ट्रिंग, जावास्क्रिप्ट compares the character codes numerically one by one in the string. तर जर आपण दोन स्ट्रिंगला कंपेअर केला एकमेकांसोबत, तर त्या केसमध्ये ते त्याचं कॅरेक्टर कोड जे आहे, तर त्या कॅरेक्टर कोड सोबत एकमेकांना काय करत असतं, ते कंपेअर करत असतं. सो याला आपण काय करूयात, कमेंट करूयात नेक्स्ट लाईनला, लेट str1 string1 is equal to alias आणि let str2 is equal to bob. तर ह्या दोन स्ट्रिंग मी घेतलेल्या आहे. आता यांना आपण काय करूयात, कंपेअर करूयात एकमेकांसोबत. सो आपण console.log आणि यामध्ये काय करणार आहोत, string1 str1 is less than str2. तर आपण आता डायरेक्टली नंबर वाईज नाही करू शकत, म्हणजे अलाइज ही जी स्ट्रिंग आहे, तर यामध्ये किती कॅरेक्टर्स आहेत, तर 5 कॅरेक्टर्स आहेत, आणि बॉब मध्ये 3 कॅरेक्टर्स आहेत. तर मग आपण असं नाही कम्पेअर करू शकत की string1 इज लेस दॅन string2, तर याचा आन्सर आपल्याला फॉल्स मिळणार आहे, तसं नाही. तर हे काय करतं, जर स्ट्रिंग आपण एकमेकांसोबत कम्पेअर केली, तर ह्या ए चं कॅरेक्टर कोड किती आहे, तर ह्या ए चा कॅरेक्टर कोड बी च्या कॅरेक्टर कोड सोबत कम्पेअर होत असतो आणि त्याचं आउटपुट आपल्याला मिळत असतं. तर प्रत्येक कॅरेक्टर कोड सोबत कम्पेअर होत असतो आणि नंतर त्याचा रिझल्ट आपल्याला या ठिकाणी मिळत असतो. सो याला आपण सेव्ह करूया आणि जाऊया आपल्या ब्राउझरवर आणि बघूया त्याचा रिझल्ट काय आहे. तर क्रोम मध्ये, तर याचा रिझल्ट आपल्याला काय मिळालेला आहे, ट्रू मिळालेला आहे. तर string1 इज लेस दॅन string2 इज इक्वल टू ट्रू, कारण याचे जे काही कॅरेक्टर्स कोड आहे, तर हे कॅरेक्टर्स कोड string1 चे कॅरेक्टर्स कोड हे string2 च्या कॅरेक्टर कोड पेक्षा छोटे आहेत, कमी आहेत, म्हणून त्याचा आन्सर आपल्याला काय मिळालेला आहे, ट्रू मिळालेला आहे. सो अशा प्रकारे तुम्ही स्ट्रिंग सुद्धा एकमेकांसोबत काय करू शकतात, कम्पेअर करू शकतात. आता आपण नेक्स्ट बघणार आहोत, compare a number with a non-numeric value. If one value is a number and the other is not, the comparison operator will convert the non-numeric value into a number and compare them numerically. जर एखादी व्हॅल्यू नंबर असेल आणि दुसरी व्हॅल्यू स्ट्रिंग असेल, तर ते काय करतं की जी स्ट्रिंग व्हॅल्यू आहे तिला नंबर मध्ये कन्वर्ट करतं आणि नंतर दोघांना काय करतं, कम्पेअर करत असतं. तर याचं सुद्धा आपण एक एक्झाम्पल बघणार आहोत. जाऊया आपल्या व्हिज्युअल स्टुडिओ कोड मध्ये आणि नेक्स्ट लाईनला एक व्हेरिएबल घेतो मी, लेट a इज इक्वल टू 10 आणि लेट b इज इक्वल टू स्ट्रिंग मध्ये 20. तर 20 हे काय आहे, स्ट्रिंग मध्ये घेतलेले आहे मी. तर आता आपण काय करणार आहोत, याला कम्पेअर करणार आहोत. तर कन्सोल डॉट लॉग आणि कन्सोल डॉट लॉग मध्ये आपण डायरेक्ट a इज लेस दॅन b असं करणार आहोत. तर आता एक व्हॅल्यू जी आहे ती नंबर आहे आणि दुसरी जी आहे ती स्ट्रिंग आहे. तर हे कंपॅरिझन ऑपरेटर काय करतं, ह्या बी ला आधी नंबर मध्ये कन्व्हर्ट करेल आणि नंतर त्याला कम्पेअर करेल. तर a इज लेस दॅन b, तर 10 हे 20 पेक्षा लहान आहे का, तर ऑब्विसली लहान आहे, इथे आपल्याला व्हॅल्यू काय मिळणार, याचा रिझल्ट ट्रू मिळणार आहे.
तर आपण बघूया कन्सोलवर, तर इथे आपण आपल्याला ट्रू हा व्हॅल्यू ॲज एक्सपेक्टेड व्हॅल्यू आपल्याला त्याचा रिझल्ट मिळालेला आहे. तशा प्रकारे तुम्ही स्ट्रिंग सोबत सुद्धा एखादा नंबर काय करू शकतात, कम्पेअर करू शकतात. त्यानंतर आता आपण बघणार आहोत कम्पेअर बुलियन विथ अनदर व्हॅल्यू. इफ व्हॅल्यू इज अ बुलियन व्हॅल्यू, JavaScript convert it into a number and compares the converted value with the other value. True is converted to the 1 and false is converted to the 0. तर आपण मागच्याच स्लाइड मध्ये एक्झाम्पल मध्ये बघितलं, ट्रू ची व्हॅल्यू जिथे आपण प्लस युनिटी ऑपरेटरचा यूज केला त्या ठिकाणी आपण बघितलं ट्रू ची व्हॅल्यू 1 असते आणि फॉल्स ची व्हॅल्यू 0 असते. तर जर एखाद्या बुलियन व्हॅल्यूला तुम्ही दुसऱ्या व्हॅल्यू सोबत कम्पेअर केलं तर ते त्या बुलियन व्हॅल्यूला आधी नंबर मध्ये कन्वर्ट करतं, म्हणजे ट्रू ला 1 मध्ये आणि फॉल्सला 0 मध्ये, आणि नंतर त्यांना काय करत असतं, कम्पेअर करत असतं. तर ते आपण आता इथे बघणार आहोत. तर याला आपण करूयात कमेंट आणि नेक्स्ट कन्सोल डॉट लॉग ट्रू इज ग्रेटर दॅन 0. तर ट्रू ची व्हॅल्यू काय 1 हा 0 पेक्षा मोठा आहे ऑब्विसली, येस, तर इथे आपल्याला ट्रू मिळणार आहे. अगेन आपण काय करूयात, फॉल्स इज लेस दॅन 1 करूयात, सॉरी, लेस दॅन 1. तर इथे आपल्याला काय मिळणार आहे, फॉल्स ची व्हॅल्यू काय आहे, 0 आहे आणि 0 हा एकापेक्षा छोटा आहे, ऑब्विसली इथे पण आपल्याला काय मिळणार आहे, ट्रू मिळणार आहे. त्याचबरोबर ट्रू इज ग्रेटर दॅन फॉल्स असं सुद्धा आपण करू शकतो. ऑब्विसली इथे पण आपल्याला काय मिळणार आहे, ट्रू व्हॅल्यूज मिळणार आहे. त्याचबरोबर अजून आपण वेगवेगळे कंपॅरिझन ऑपरेटर यूज करू शकतो. ट्रू इज इक्वल टू फॉल्स असं पण आपण चेक करू शकतो. तर 1 इज इक्वल टू 0, तर दोन्ही सेम आहे का, नाही, तर इथे आपल्याला काय मिळणार आहे, फॉल्स मिळणार आहे. तर त्याचे आपण आउटपुट बघूया. तर हे बघा, फर्स्ट 3 ठिकाणी आपल्याला ट्रू 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 मिळाला आहे आणि शेवटी आपल्याला फॉल्स मिळाला आहे. तर एक्सपेक्टेड रिझल्ट आपल्याला मिळाला आहे, 1 इज ग्रेटर दॅन 0, ऑब्विसली ट्रू. 0 इज लेस दॅन 1, ऑब्विसली ट्रू. ट्रू इज ग्रेटर दॅन फॉल्स म्हणजे 1 इज ग्रेटर दॅन 0, इथे पण ट्रू आहे. ट्रू इज इक्वल टू फॉल्स, तर ट्रू म्हणजे 1 इज इक्वल टू 0, तर आहे का, नाही, म्हणून इथे आपल्याला फॉल्स मिळालेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही न्यूमरिक व्हॅल्यू सुद्धा एकमेकांसोबत कम्पेअर करू शकता. सो मूव ऑन द नेक्स्ट टॉपिक, strict equal to and non-strict equal to. So strict equal to and not strict equal to operators behave like the equal and not equal operators, except that they don't convert the operands before comparison. So याला अजून एक जावास्क्रिप्ट मध्ये कन्सेप्ट आहे, स्ट्रिक्ट इक्वल टू आणि नॉट स्ट्रिक्ट इक्वल टू. याला आपण ट्रिपल इक्वल टू सुद्धा म्हणतो. बरेच डेव्हलपर्स ह्या स्ट्रिक्ट इक्वल टू ला ट्रिपल इक्वल टू सुद्धा म्हणतात. इंटरव्ह्यू मध्ये बऱ्याचदा आपल्याला क्वेश्चन सुद्धा विचारतात की डबल इक्वल टू आणि ट्रिपल इक्वल टू मध्ये काय डिफरन्स आहे, किंवा स्ट्रिक्ट इक्वल टू मध्ये आणि डबल इक्वल टू मध्ये काय डिफरन्स आहे, तर त्याचं उत्तर तुम्हाला आज मिळणार आहे. सो द स्ट्रिक्ट इक्वल टू अँड नॉट स्ट्रिक्ट इक्वल ऑपरेटर्स behave like the equal and not equal operator except that don't convert the operand before comparison. तर इक्वल टू आणि ट्रिपल इक्वल टू किंवा नॉट इक्वल टू आणि नॉट डबल इक्वल टू हे दोन्ही सेम ऑपरेशन परफॉर्म करत असतात. पण डबल इक्वल टू चा यूज जर केला एखाद्या स्ट्रिंग सोबत, म्हणजे नंबरला एखाद्या स्ट्रिंग सोबत आपण कम्पेअर केलं विथ द हेल्प ऑफ डबल इक्वल टू, तर त्या स्ट्रिंगला ते कन्वर्ट करतं नंबर मध्ये आणि नंतर त्याला कम्पेअर करतं. पण ट्रिपल इक्वल टू असं नाहीये, म्हणजे ट्रिपल इक्वल टू यूज करून आपण नंबरला स्ट्रिंग व्हॅल्यू सोबत जर कम्पेअर केलं तर ते त्या स्ट्रिंगला नंबर मध्ये कन्वर्ट नाही करत, ते ऍज इट इज डायरेक्ट कम्पेअर करतं आणि त्याचा रिझल्ट आपल्याला अनएक्सपेक्टेड रिझल्ट मिळतो, आपण असं त्याला म्हणू शकतो. असं हे यासाठी स्ट्रिक्ट इक्वल टूचा आपण वापर करत असतो. तर आपण हे एक्झाम्पल समजून घेणार आहोत. तर जाऊया आपल्या VS स्टुडिओ कोड वर, त्याला सेव्ह कमेंट करूयात आणि जाऊया नेक्स्ट लाईनला. तर इथे मी काय करतो, कन्सोल डॉट लॉग, आणि या कन्सोल डॉट लॉग मध्ये आपण आधी डबल इक्वल टू बरोबर बघणार आहोत. तर 10 इक्वल टू स्ट्रिंग मध्ये 10 केलं मी, तर याचा आन्सर आपल्याला काय मिळणार आहे, ट्रू मिळणार आहे. पण सेम हे जे एक्सप्रेशन आहे हे जर मी ट्रिपल इक्वल टू सोबत केलं, इथे मी ट्रिपल इक्वल टू लावलं, त्याला सेव्ह केलं, तर इथे आपल्याला ट्रू मिळणार आहे, इथे फॉल्स मिळणार आहे. का ते आपण ते रिझन मी सांगतो. तत्पूर्वी आपण इथे बघणार आहोत कन्सोलवर. तर जसं मी तुम्हाला सांगितलं
फर्स्ट एक्सप्रेशन जे आहे आपलं स्टेटमेंट जे आहे फर्स्ट तर त्याची व्हॅल्यू आपल्याला ट्रू मिळालेली आहे, पण सेकंड स्टेटमेंटची व्हॅल्यू आपल्याला फॉल्स मिळालेली आहे. असं का झालं तर डबल इक्वल टू हे टाईप चेक नाही करत. हे जे दोन व्हेरिएबल्स आहेत ज्यांना आपण कम्पेअर करतोय तर त्यांचा टाईप नाही चेक करत, ते फक्त त्याची व्हॅल्यू चेक करतं. आणि हे टाईप जरी चेक केला तरी त्याला कन्वर्ट करून टाकतं, म्हणजे जे स्ट्रिंग आहे त्या स्ट्रिंगला कन्वर्ट आणि नंबर व्हॅल्यू मध्ये केला आणि नंतर त्याला कम्पेअर केलं. पण ट्रिपल इक्वल टू तसं नाही करत. ट्रिपल इक्वल टू त्याचा टाईप सुद्धा चेक करतो आणि व्हॅल्यू सुद्धा चेक करतो. आणि त्याचा टाईप जर स्ट्रिंग मध्ये असेल तर तो स्ट्रिंग टाईपला नंबर व्हॅल्यू मध्ये किंवा कम्पॅरेबल टाईप मध्ये कन्वर्ट नाही करत, ऍज इट इज त्याला कम्पेअर करतो. म्हणून इथे आपल्याला फॉल्स व्हॅल्यू मिळालेली आहे आणि या इथे आपल्याला ट्रू अशी व्हॅल्यू मिळालेली आहे. तर अशा प्रकारे ट्रिपल इक्वल टू किंवा स्ट्रिंग इक्वल टू चा सुद्धा आपण वापर जावास्क्रिप्ट मध्ये करत असतो. सो आजचा कन्सेप्ट तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि अशाच एका नवीन टॉपिक सोबत पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ.